नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय चाललंय? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सामान या स्कूटीवर न्यायचे. भाऊ नेणार मी नेणार. ते तर ठेवून दिलं. दादा एक स्कूटीवर काय बसणार नाही ती, म्हणून त्यातच ठेवून दिलं ती. त्यातलं बसून पण गेलं एकदम परफेक्ट. म्हणजे एकदम खास होतो. खुर्च्या एवढ्या टाकल्यात ना, 100 माणसं जरी आले तरी बसून जाते. नाही तर माणसं 100 माणसं सहज बसतात. आता इथले लाईट लावलेलं नाही आणखीन, कारण आणखी माणसं आलेली नाहीत, काही नाहीत. आणि जेवणाचं एवढं चालू आहे. अरे 100 माणसं उद्या, 1000 माणसं उद्या इथं खाऊनच जाणार. आपण तर विशेष नाही, आपण तर किती बी खाणार, आपल्या घरचंच कार्यक्रम. इकडे आपल्या दाजी कार्यक्रमाचे मेन कार्यकर्ते आमचे दाजी, ते राहतात अमेरिकेला. आपण त्यांना एक विचार गोष्ट, अमेरिका भारी का महाराष्ट्र आपलं भारत? भारत दोन्ही भारी नाही, पण जिकडे जाईल तिकडे, मी जिकडे जाईल ते भारी. पण तुम्हाला कोणतं भारी वाटतं सांगा की? अरे म्हणलं ना, मी तिकडे असलं की ते भारी, मी इकडे असलं की हे भारी. म्हणजे तुम्ही जिकडे जाता ते दोन्ही भारी. हा, माझ्यामुळेच आहे. पण मदत केली मस्तपैकी, आपली मदत करण्याचं काम चालू. रिवर्समध्ये बरोबर अशी गाडी घेतली मागं. मी आता जातो वापस हॉलमध्ये. असं डेकोरेशन मी कम्प्लीट झाले. काय खतरनाक डेकोरेशन केलं म्हणतो. आय लाईक इट. डेकोरेशन सुंदर आहे. आमची दिदी पण एकदम मस्त सुंदर सुद्धी आहे. इकडे एकदम असं डेकोरेशन एकदम खतरनाक झाले सगळं तयार. आपली बी एकदम ग्रेट अशी एंट्री झाली. आता जाऊन काकापाशी बसतो. फोटोग्राफर आमचा फोटोग्राफर कसा हिंडते बघा, जिकडे तिकडे बघा. चौक फोटो बी काढायचे आणि एक रील्स बी काढायची. थांबा थांबा थांबा, आताच नाही, 1 मिनिट फक्त, मला माझा व्हिडिओ काढू घेऊन द्या. आंब्याची पेरी आली, आता मस्तपैकी पिऊन घ्यायची बी. तर कार्यक्रम पण खतरनाक आहे हो. आता माणसाला टाइमपाससाठी काहीतरी पाहिजे म्हणून काहीतरी आंब्याची पेरी पिऊन बघत कसं काय मस्त आहे. खतरनाक काय होतच राहते ना. आधी बघत खायला काय काय, गुलाबजामुन, तान तडका, जिरा राईस, रोटी, चपाती, नान, व्हेज कोल्हापुरी, पनीर टिक्का मसाला, काय मस्त मस्त आहे. मिक्स व्हेज रायता, वाव. म्हणजे आज जेवण बी खतरनाक आहे आणि कार्यक्रम तर खतरनाकच आहे. बघा ना कसं एकदम खतरनाक सजवलेले आहे. आपल्याला तर रे खतरनाक. बघा ना काय भारी भारी आज पदार्थ आपण खाल्ल्याशिवाय तर काय जात नाही. मला पण नाही. मामा होणार आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये मस्त केक घ्यायला जाणार का नाही भाऊ? इकडे आता ह्यातला कोणता घ्यायचा नाही, तयार करायला लावला होता तीच घेऊन जायचं आहे. आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की भाऊ म्हणलाय तू गाडीवर बसायचे आणि केक एकदम नीट घ्यायचा, नाही तर तुला केक खायला भेटणार नाही असं म्हणलेलं आहे मला. आता माझी अशी जबाबदारी की मी असं एकदम पॅक म्हणजे मी केक पडून देणार नाही. आपल्याला खायचं आहे केक, म्हणजे आपला जीव आहे. पण आता त्याचा व्हिडिओ काढता येणार नाही मला. आता इथं व्हिडिओ करून घेतो. कृष्ण
की बाबा कधी येतोय, आणि आला की ती त्याच्याजवळ बाळ देणार, तोही घेणार आहे बाळ, आवडीने घेणार आहे, कारण पहिल्या सुरुवातीला तर काय बाळ घेता येत नाही, चांगल्या पद्धतीने सांभाळू शकू. एवढाच पहिला विचार येतो. आनंदाच्या नंतर obviously पण एक्साइटेड. असं जेवण करायला चालू आहे. तर आता आपला ब्लॉग इथे संपू. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.